अशी लाइटिंग लावली आहे. ऑफिसचं काम नाहीये, मेंटेन करायला खूप अवघड झालं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तुम्ही पाहिला असेल मी पपई कट करून घेतले खायला, कारण आज से हम खाने वाले हैं सिर्फ हेल्दी वाला खाना, सो इसलिए. आणि आता ओनर येणार आहेत, तो AC आहे ना त्यांचा आहे, तर ते घ्यायला येणार आहेत. तर आता त्यांच्यासाठी दूध ऑर्डर करते, चहा करावा लागेल ना, सो आणि मी फर्स्ट टाइम असं पडले असते ते पण क्यूब्समध्ये कट करून घेतले. छान वाटते खायला ते. मला साली सकट खायला ना थोडंसं असं कसं तरच होतं, त्यामुळे असं. आणि लगेच स्वयंपाकाला लागणार आहे, कारण आज 11 वाजता म्हणजे 11 वाजता मला ऑफिसचं काम चालू करायचं आहे. सो त्याच्या अगोदर भाजी तरी झाली पाहिजे ॲटलिस्ट. परत मला शेंगदाण्याचं कूट पण बनवायचं आहे. सो आता पोटाचं तर टेन्शन मिटलं, दुपारपर्यंत भूक नाही लागणार ह्याच्यामुळे. आता ते AC घेऊन गेले, मस्त गॅलरीचा पण सेटअप करून टाकायचा. स्किन बघा, तुम्ही सर्व म्हणता ना एवढं सगळं मॅनेज कसं करते. वॉचवर चालते मी, घड्याळावर, घड्याळच्या काट्यावर. अजून पण माझं खाणं पण वॉचकडे बघू बघू चालू आहे की हा एवढ्या वेळात खाणं झालं पाहिजे. सो असं मी मॅनेज करते. चला फिनिश करतोय आणि मग आपण शेंगदाण्याचं कूट वाटून घेऊ. आणि मग नंतर अजून काय करायचे, भाजी करून घेऊ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज म्हणलं चला स्किन केअर करता करता तुमच्यासोबत गप्पा मारू आणि व्लॉग स्टार्ट करू. सो पहिले हम लगाएंगे सीरम. आणि आज मला ऑफिसचं काम नाही आहे आणि मला आज एवढे जास्त शूट आहेत, सो इसकी वजह से आज हमें साड़ी पहननी है. तो शूट साडीवरच करायचा आहे. म्हणजे हे आता मी ब्रँड बद्दल कायच बोलूया, त्यांना साडीवरच लागतं दरवेळेस. आणि मी नवीन कुंड्या आणल्यात अजून काल 5. त्याच्यात मला जे झाड होते ना छोट्या कुंड्यांमध्ये ते पण लावायचे. सो आज मला तेच करायचं होतं, पण अचानक त्या ब्रँडचा मेसेज आला. आणि व्हिडिओ पाहिजे आणि त्यात त्यांना मराठी महाराष्ट्रीयन लुक पाहिजे. सो करावा लागेल. आणि आभाळ आलंय भरपूर खूप जास्त, त्यामुळे वातावरण बघा पूर्ण अंधार दिसतोय. आता मी कसं शूट करणार आहे देव जाणे. साडी पण घालायचं खूप अवघड आहे, येत नाही आपल्याला नेसता येत तर नेसू कशी बशी कशी बशी बशी.
मेकअप करायला सांगितलंय, पण मी मेकअप नाही करणार, कारण कालच मी फेसेस कॅनडाच्या शूटसाठी मेकअप केला होता. सो आता मी परत मेकअप नाही करू शकत. तर मी आता जस्ट नॉर्मल वरून वरून हे करेल फक्त. तर गाईज शूटचं कॅन्सल झालंय, शूट करायचं. मग आता मला बाहेर जायचंय, सो मी रेडी झालीये. आता मी तिकडे जाऊन येते, कारण शूट करायचं होतं साडीवर. आणि आता मला 3-4 दिवस कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करायचे दुसरे. सो त्यामुळे मी तो त्यांना व्हिडिओ पोस्ट करायचा सॅटर्डेपर्यंत. आणि मी तो व्हिडिओ सॅटर्डेपर्यंत नाही पोस्ट करू शकत, मला दुसरे व्हिडिओ आहेत. त्यामुळे कॅन्सल झाले. आणि तुम्हाला या पण गोष्टी ऐकायच्या असतील ना, की ब्रँडचं कसं असतं काय नाही, ते मला नक्की सांगा. आणि या इयरिंग्सची लिंक बरेच जण मागत होते, तुम्हाला मी जवळून दाखवते. अशा आहेत, या गोल्डच्या आहेत, सो लिंक नाही आहे. सो चला मी जाते. मेरे को कुछ ज़्यादा ही इम्पॉर्टंट काम करना है, सो चलते हैं. आणि मी फॅन ऑन केलाय, कारण ऑन करून ठेवलाय, कारण कारण अरे यार, कारण मला ना, मी कपडे वाळायला मध्ये टाकलेत. गाडीनेच जायचंय, मोठी गाडी घेऊन जायचंय. चलो येते, आणि आल्यावर मी अगोदर काम करेल कुंड्या लावायचं. ओके. आणि स्वामींचा फोटो बघा किती सुंदर दिसतोय. मी तुम्हाला आल्यानंतर लाईट वगैरे लावून दाखवेल. गाईज आले मी घरी, आणि आता हे लाईट चमकतीये समोरची, तुम्हाला मी ते दाखवतेच. तर वाव, माझी स्किन बघा किती छान झाली. आणि आता मला झाडं लावायचे. 6 वाजलेत, माहीत नाही त्याला मी आता झाडांना हात लावला पाहिजे की नाही. बट मला उद्या पण दिवसभर टाईम नाही आहे. आणि ते झाडांना, जे स्नेक प्लांट आहेत ना, ते खूप छोट्या कुंडीमध्ये आहेत, आणि ते आता वाढत आहेत, तर ते खूपच हे होईल. त्यामुळे आता मी करूनच घेते, बाकी पुन्हा मला टाईमच नाही भेटणार. त्यामुळे तर चला पटपट पटपट करते, मी तुम्हाला पण दाखवते. अशी लाईटिंग लावली आहे एकदम मस्त मस्त. मी इकडं घर बघा असं छान छान असं.
तर गाईज झालं माझं सर्व झाडं लावायचं काम. 3 कुंड्या आहेत ज्या की मी आणल्या होत्या कुठून तरी. तर त्याच्यामध्ये मी विचार करते की गुलाबाचे झाडं लावायचे. तर ते तर येत नाहीत, बट मी काल नर्सरीवाल्याला विचारलं कसं कसं लावायचं काय नाही, तर त्यांनी सांगितले. सो ते मी फॉलो करून करेल ट्राय ह्यावेळेस. लास्ट टाइम गुलाबाच्या झाडांचं बाकीचे लावलेत, मी कसं लावलेत ना ते तुम्हाला दाखवते. इकडे बघा, हे इथं ना तीन तीन झाड होते अगोदर. आता मी हे असं लावलंय आणि हे इकडं बघा किचन मध्ये पूर्ण एक लाईनने असं मेंटेन करायला खूप अवघड जाणार आहे, बट एस्थेटिक पण गरजेचं आहे ना, त्यामुळे असं मी बघितलं ना तुम्ही कसं लावलं झाडं. छान वाटतंय का मला नक्की सांगा. आणि जेवायला मी खिचडी लावली आहे आणि आता खिचडी शिजेपर्यंत माझं एडिटिंगचं थोडं काम बाकी आहे, ते करून घेते आणि त्यानंतर जेवण करते. आणि दुपारी तर मी बाहेरच खाल्लं होतं, बाहेर गेले होते तर. तसं तर आता एकटीसाठी बनवायचं इकडं आल्यापासून एवढा कंटाळा येतो ना, पण बाहेरचं बंद करावं लागेल. कारण स्किन इम्प्रूव्ह होतीये, तर स्किन पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते, तर तिची काळजी घेणं पण माझं काम आहे. सो त्यामुळे आणि चला मग आजच्या पुरतं एवढंच. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो पण काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.